महाराष्ट्रासह देशातील एक प्रामुख्य श्रद्धास्थान म्हणजे साईबाबांचं शिर्डी। दरवर्षी इथं करोडो भाविक बाबांच्या दर्शनासाठी येतात। मात्र इथं येणारा प्रत्येकजण सुरक्षित घरी परत जातो का, असा सवाल उपस्थित झाला आहे। दिनांक 24 फेब्रुवारी रोजी शिर्डी इथे साई दर्शनासाठी गेलेले वृद्ध व्यक्ती हे हरवलेले आहेत। मिसिंग होऊन 30 तास उलटून गेले तरी सुद्धा प्रशासनाकडून काहीही प्रतिसाद मिळालेला नाही। साईबाबा संस्थान व पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षणामुळे तब्बल 30 तास उलटून देखील वयोवृद्ध पिता यांचा शोध लागला नाहीये। या वृद्ध वडिलांचा मुलगा हतबल झाला आहे। काय करावे समजत नाही। नातेवाईकांना काय सांगू हेच समजत नसल्याने घरी तरी कसा जाऊ, असा प्रश्न या मुलापुढे उपस्थित झाला आहे। गर्दीच्या ठिकाणी लहान मुलं किंवा वृद्ध काय, पण कधी कधी प्रौढ समंजस व्यक्तीही हरवतात। मात्र शिर्डीत लहान मुलं, वृद्ध महिला, पुरुष बेपत्ता होत असल्याचे नेहमीच ऐकू येत असते। यामागे एखादं मानवी तस्करीचं किंवा मानवी अवयवांचे तस्करीचं करणारं एखादं रॅकेट तर अस्तित्वात नाही ना, अशी शंका नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। शिर्डीत गायब होणाऱ्या लोकांबाबत जनजागृतीसाठी पोस्टर लावावेत। दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आपल्यासोबत असलेल्या माणसांची काळजी घेण्याचे आवाहन करावे। मंदिर परिसरातील सीसीटीव्हींची संख्या वाढवावी। शिर्डीत गुन्हेगारींचा आलेख सातत्याने वाढत आहे। बेपत्ता झालेल्या व्यक्ती, भाविक यांचं प्रमाणही वाढत आहे। मात्र पोलिसांकडून हव्या त्या उपाययोजना होत नसल्याचे नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे। शिर्डी हे अत्यंत गर्दीचे ठिकाण असल्याने पोलीस बळ वाढवण्याची मागणी होत आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी शिर्डी प्रतिनिधी दर्शन बारसे। सर्व साई भक्तांना तसेच शिर्डी ग्रामस्थांना माझा नमस्कार। मी संजय काकतकर, बेळगाव कर्नाटकमधून साई दर्शनासाठी दिनांक 24 रोजी या ठिकाणी आलेलो होतो। त्या दिवशी रात्री येऊन मी द्वारावती भक्तिनिवासमध्ये थांबलो होतो आणि पहाटे सकाळी 25 रोजी माझे वडील श्री बाबुराव फकीरा काकतकर हे झोपलेले असताना अचानक उठून बाहेर कुठेतरी गेले आणि आतापर्यंत मिसिंग आहेत, बेपत्ता आहेत। त्या संदर्भात मी शिर्डी पोलीस स्थानकात रीतसर तक्रार दाखल केली आहे। तसेच शिर्डी सुरक्षा विभागात देखील कंप्लेंट केलेली आहे, पण अजूनपर्यंत मला त्यांचा पत्ता लागत नाही आहे किंवा ठाव ठिकाणा लागत नाही आहे। तरी समस्त भाविकांना तसेच शिर्डी साई भक्तांना माझी विनंती आहे की माझे वडील कदाचित कुठे आढळल्यास माझ्याशी किंवा मंदिरशी संपर्क करून किंवा शिर्डी पोलीस स्थानकात संपर्क करून माझ्या वडिलांना माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं कृपा करावी। वडिलांनी फुल पांढरा शर्ट आणि तपकिरी कलरची हाफ पॅन्ट परिधान केलेली आहे। वय वर्ष त्यांचे 90च्या आसपास आहे आणि रंग हा सावळा आहे। उंची 5 फूट 1 इंच आहे। जर कोणी या संदर्भात भेटल्यास माझ्याशी किंवा पोलिसात संपर्क साधून कृपया आम्हाला मदत करावी। धन्यवाद। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।